दादा आज खासगी वाहिनीवरती असं म्हणाले की सुप्रियांच्या विरोधात सुनेत्रा वहिनींना उमेदवार देऊन चूक झाली माझी. घरात राजकारण न्यायचं नसतं असं अजितदादांनी थेट कबुली दिली आणि माझ्या मनाला आताही पटत नाहीये, त्यावेळेस ते पटत नाही. अजितदादा थेट म्हणतात कुठं तर दबाव होता भाजपचा दादावर असं म्हणायचं. तुम्हाला खरं सांगू, मी हे स्टेटमेंट काही ऐकलेलं नाही किंवा आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात मी सोलापूरला आहे, माझ्या वाचनातही आलं नाही. मी एवढंच म्हणेन, रामकृष्ण हरी. हिंदीमध्ये दादा म्हणताय हे राजकारण जे घरापर्यंत पोहोचलं विधानसभेला होईल असं वाटतं. विधानसभेच्या निवडणुका चर्चा होतीये, विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या पुढे ढकलण्याची चर्चा होती. पुढे ढकलण्याचे म्हणजे काय? दिवाळीनंतर नाही, कदाचित त्यांना रिझल्ट माहिती आहे असं दिसतंय. त्यांच्या सर्वेने तुमच्याच वाहिनींवर त्यांचा काय सर्वे हा दिसला असेल, त्याच्यामुळे कदाचित त्यांना असं वाटत असेल की थोडा वेळ काढला तर अजून काही आपण करू शकू. पण लोकांनी या राज्यात आता ठरवलं. काही आमदार आता धमक्या देतात की 1500 रुपये आम्ही परत देऊ, अशा अनेक आमदार आता बोलतायत. तुम्ही व्हिडिओ क्लिप पण त्यांच्या ऑडिओ क्लिप पण दाखवतात. काय नेमकं या पाठीमागचं? हे मी तुम्हाला आधीच सांगत होते, हा इलेक्शनही जुंपलाय आणि सातत्याने हे सरकार शेतकरी असू दे, महिला असू दे किंवा युवा पिढी असू दे, यांना फसवण्याचं काम. मला खरं सांगा, 15 लाख रुपये आले का? 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी झाल्या का? शेतकऱ्यांचं इन्कम आम्ही दुप्पट करू झालं का? दुधाला भाव मिळाला का? सोयाबीनला भाव मिळाला का? कांद्याचं निर्यातीचं काय झालं? 10 वर्षाचं काम आपण उघड्या डोळ्यांनी सगळं पाहिलं ना. फसवणूकच होती. परमेश यांनी एक मुलाखतीमध्ये सांगितलंय की जे अटक करण्याची कट होते ते सिल्वर ओक मध्ये असं ते म्हणतात. तुम्ही प्रश्न विचारतानाच हसताय. आता तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. काही लाडक्या बहीण योजनेच्या प्रचारासाठी फडणवीस संवाद यात्रा काढतायत. दादा दुसरीकडे शेतात जाऊन लाडक्या बहीण योजनेचं महत्त्व सांगतायत. फडणवीस येत आहेत मैदानात. काय एक लाडकी बहिणीच्या योजनेवर तुमचं भाष्य काय? माझं भाष्य काय नाही. चांगल्या पद्धतीने एखादी योजना करत असाल तर त्याचं आम्ही स्वागत करू, जरी विरोधात असतो. पण योजना करून सत्तेतले आमदार आम्हाला धमकीची भाषा करणार असेल तर ही महाराष्ट्रातली कुठलीही आम्ही महाराष्ट्रातल्या महिला प्रेमळ आहोत, पण स्वाभिमानीही आहोत. अजित पवार ने कहा है कि मैंने बारामती में अपनी पत्नी को खड़ा किया मेरी बहन के खिलाफ, ये मेरी गलती थी, ऐसा कहा. मैंने न टीवी देखा है आज, न मैंने पेपर में आज पढ़ा है, तो मेरे सुनने में नहीं आया है. भाई रक्षाबंधनाला दादांकडे जाणार आहात का तुम्ही? ते म्हणजे ओळणी करा किंवा दादा येणार आहेत का तुमच्याकडे? काय असं? माझ्या आयुष्यात खूप माझ्याबरोबर राहिलेले अनेक दादा आहेत. आता 19 तारखेला काय कार्यक्रम आहे आम्हाला पक्षाला विचारावं लागेल, कारण का मी विधानसभेच्या आता कामात सगळेच व्यस्त आहोत. आज महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही एवढी मोठी आव्हानं राज्यात आहेत. त्याच्यामुळे आधी लग्न कोंडाण्याचं आणि नंतर सगळं. याच कार्यक्रमात दादा भेटले तर प्रॉब्लेम असा आहे या सरकारचा, हे सरकार ओवाळणी देतं आणि नंतर त्याच्यावरच धमकी देतं. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की एका ठिकाणी त्यांना असं वाटतं, दुर्दैव या सरकारचं, की त्यांनी त्यांच्या महाराष्ट्रातल्या बहिणींना ओळखलंच नाही. त्यांना असं वाटलं की पैशाने नाती विकत घेते असतात. आम्ही स्वाभिमानी मराठी मुली आहोत. आमची नाती ही प्रेमाने आणि विश्वासाने पैशाने विकत घेता येत नाही. आणि ह्या ज्या धमक्या आमदार आम्हाला महिलांना देत आहे ना, आम्ही घाबरत. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांनी आपली मागच्या महिन्यामध्ये भेट घेतली होती. दिल्लीमध्ये भेट घेतली होती. हो, रमेश शिंदे यांनी भेट घेतली होती. तो फोटो देखील प्रसिद्ध झालाय. याची आज पवार साहेबांबरोबर भेट विमानातला फोटो. हो, विमानाची तो भेटला होता तो. आज पवार अनेक लोक भेटतात. माझं भाग्य की लोक माझ्याबरोबर फोटो काढू इच्छित आहे. माझं भाग्य. विमानातली भेट जरी योगायोग असलं तरी आज शरद पवारांची रमेश शिंदे आणि त्यांचे पुत्र धनराज शिंदे यांनी भेट घेतली. कुठं आमदार बबनराव शिंदेच्या घरातच राजकीय धक्का देण्याचा शरद पवारांचा काय? आम्ही प्रेमाचे लोक आहोत. आम्ही काय धक्का धमक्या आहे आमच्याकडे नाही, सगळं तिकडे. मी पवार साहेब 60 वर्ष राजकारण करताय, तरी असं शब्द तरी त्यांच्या तोंडातून ऐकलाय का? बदल हवा नवा चेहरा. साधी माणसं. बदल हवा नवा चेहरा माड्यामध्ये काय असणार आहे नक्की बघूया ना, ते कळेल आता. सगळेच वापसीची कितपत शक्यता आहे? मी हे सगळं तुमच्याचकडून ऐकते. मी आता कांदा, दूध, सोयाबीन
आशा वर्करचे पैसे झाले नाहीत, शिक्षण जुनी पेन्शन वाटतात, या सगळ्या कामांमध्ये आम्ही सगळे इतके व्यस्त आहोत. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं अगदी लग्न कोंडाण्याचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.